श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. यंदा औदुंबर पंचमी गुरुवारी आल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. औदुंबर पंचमी, औदुंबराचे महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया. औदुंबर पंचमी नेमकी का साजरी केली जाते जाणून घेऊया. वृक्षाचे दैवी गुण, महत्त्व आणि महात्म्य. माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यात अनेक विविध सण उत्सव साजरे केले जातात. भारतीय संस्कृतीत निसर्गाला देव मानण्याची प्राचीन परंपरा असल्याचे दिसून येते. निसर्गातील अनेक गोष्टीचे पूजन केले जाते. पंचमहाभूतांचे पूजन केले जाते. निसर्गाची अद्भुत देणगी असलेली काही झाडे, वृक्ष आवर्जून पूजली जातात. यांचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व नाही, तर वैज्ञानिक, आरोग्यदायी आणि असे अनेक गुणधर्म त्यात आढळून येतात. त्यापैकी एक वृक्ष म्हणजे औदुंबर. माघ महिन्यातील कृष्ण पंचमीला औदुंबर पंचमी साजरी केली जाते. आज गुरुवारी म्हणजेच 29 फेब्रुवारी 2024 रोजी औदुंबर पंचमी आहे. या निमित्ताने आज आपण काहीतरी गोष्टी नवीन शिकूयात आणि जाणून घेऊयात. श्री विष्णूचा नरसिंह अवतार तसेच दत्त आणि नाथ संप्रदायात औदुंबराला विशेष महत्त्व आहे. औदुंबराला कल्पवृक्षही असे संबोधले जाते. आधुनिक काळात अनेक झाडे, वृक्ष यांच्या प्रजाती नष्ट होताना आपण बघतो. अशा सणांच्या किंवा उत्साहाच्या निमित्ताने निसर्गपूजेचे महत्त्व, निसर्गातील झाडे, वृक्ष यांचे महात्म्य, गुणधर्म यांची ओळख पटते. ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवता यावे व निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करता यावे म्हणून अशा या अनेक गोष्टींनी या निमित्ताने आपण साध्य करू शकतो. औदुंबर पंचमीला औदुंबराला जाऊन दत्तगुरूंचे स्मरण करावे. शक्य असल्यास काही वेळ औदुंबराच्या सान्निध्यात घालवावे. आता आपण बघूया औदुंबर पंचमी का साजरी करावी. औदुंबर हे नाव उच्चारताच दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते. तिथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अन्य अनेक ठिकाणीही औदुंबर पंचमी साजरी करतात. माघ कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असेही म्हणतात. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन 5 दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती. आजच्या पावन तिथीला श्री महाराज अदृश्य झाले, म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव केला जातो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री पूजा केली जाते. रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते. पहाटे श्रींचा पालखी सोहळा होतो. पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्त गोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो. आता बघूया औदुंबर वृक्ष आणि नरसिंह अवताराची कथा. औदुंबर वृक्ष आणि नरसिंह अवताराबाबत काही कथा सांगितल्या जातात. ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे दैत्य हिरण्यकश्यपू मदोन्मत्त झाला होता. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद विष्णू भक्त होता. यामुळे हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विविध पद्धतीने त्रास दिले. मात्र श्री विष्णूंची कृपा कायम त्यावर राहिली. अखेर श्री विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करीत हिरण्यकश्यपूचा वध केला. त्या दैत्याच्या पोटात जे कालकूट विष होते ते त्या नरसिंहरूपी विष्णूच्या नखात भरले. त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला. ती भयंकर तापली. तेव्हा महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व नरसिंहांना त्या फळात आपली नखे खुपसवायला सांगितली. त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नरसिंहाच्या नखांचा दाह शांत झाला. उग्र रूप नरसिंह शांत झाले. तेव्हा लक्ष्मीवर श्री विष्णू प्रसन्न झालेच, परंतु औदुंबरालाही शुभ आशीर्वाद दिले. प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन. याचा अर्थ काय?
श्री महाविष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले. हिरण्यकश्यपूच्या वधानंतर राज्यावर बसविले. काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटली. पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले. प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला. प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिले व ज्ञानबोध केला. प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन. तुझ्यामधून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलयुगात नरसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे असे दत्तात्रेयांनी सांगितले. औदुंबर हा कलयुगात कल्पवृक्ष मानला गेला. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरांची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते. धनधान्य, भूसंपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर या औदुंबराच्या सेवा केल्याने प्राप्त होते अशी मान्यता आहे. औदुंबराची महती आणि महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केल्याचे आढळून येते. औदुंबर वृक्ष दैवी गुणांबरोबरच औषधी उपयुक्त सुद्धा आहे. ते कसे? दाह शमन करणारा दैवी वृक्ष असे औदुंबराचे वर्णन केले जाते. नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते. किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीतच हा वृक्ष वाढतो. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी उंबराच्या सालीच्या काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते. तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळांचा रस प्यावा. कावीळ झाल्यात उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यात देऊन खातात. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे. श्री गुरुदेव दत्त.